पण त्याचा जर वंश मुक्ती जायचा असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे गुंड नाही, त्याचा एवढा नावलौकिक व्हावा की त्या मुलामुळे त्या वडिलांच्या कुळाचा उद्धार व्हावा. अशा प्रकारचं संतांचं वचन आहे. आपला अधिक वेळ न घेता आजचे प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर उमाकांत पदमवार देगलूरकर सर हे मुखेडला स्थायिक आहेत, मुखेडला राहतात, इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या घराण्यातही परंपरा आहे आणि मूळ ते देगलूरचे आहेत. हा एक जमेचा भाग आहे. देगलूरकर म्हटलं की आपल्याकडे लगेच 2-3 नावे येतात. हरिभक्तीपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्तीपरायण गुरुराज महाराज देगलूरकर. काही काही नावामागे वलय असतं आणि गावामागे तसं वलय असतं, तर त्यानुसार देगलूर म्हटलं की आपल्यासमोर काही घराण्यांचा उल्लेख येतो. महाराजांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या प्रवचन सेवेला प्रारंभ करावा. हरे राम 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 हरे हरे. भजन करायचं माझ्यासोबत. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मदहृदयी सद्गुरु जेने चालिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. जगत्पिता पूर्णब्रह्म श्री पांडुरंग, जगज्जननी माता रुक्मिणी, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय आणि इथं जमलेली सगळी श्री पांडुरंग चरणारविंद मकरंद मिलिंद महानुभाव सज्जन हो, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी प्रणाम करतो. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी कुठला हरिभक्तीपरायण महाराज नाही आहे, कीर्तनकार नाही आहे, प्रवचनकार नाही आहे किंवा गीता आणि ज्ञानेश्वरी मला कळली म्हणून मी इथं सांगायला तुमच्या पुढं बसलो असं पण नाही आहे. एवढं सगळं सांगितल्यावर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, आला तरी कशाला? महाराजही नाही, कीर्तनकारही नाही, प्रवचनकारही नाही, याला ज्ञानेश्वरी गीता कळली नाही, मग आमच्यापुढे येऊन बसला तरी कशाला? त्याच्या मागं पण काही कारणं आहेत. ती कारणं पण मी तुमच्यापुढं स्पष्ट करतो. पहिलं कारण आहे की मी संत साहित्याचा, गीतेचा, ज्ञानेश्वरीचा विद्यार्थी आहे आणि माझी एक ठाम निष्ठा आहे की एखादी गोष्ट शिकायची झाली, ती शिकण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो ही माझी पद्धत आहे. मला जर गीतेतलं गुरुतत्व चिंतन शिकायचं आहे तर मी या पद्धतीने शिकत असतो. त्याच्यासाठी मी इथं येऊन बसलेला आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आजचे, ते माझे खूप जिवलग मित्र आहेत. कदाचित त्यांना वाटलं असेल की अहमदपूरकरापुढं आपल्या मित्राची फजिती करावी, एरवी अशी संधी नाही आहेत. ते दुसरं कारण असू शकतं आहे. आणि माझ्या दृष्टीनं तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण हे आहे, काही कळेल, काही शिकेल, न शिकेल, फजिती होईल न होईल हे माहीत नाही आहे, पण आज या ठिकाणी ज्ञानेश्वरीतल्या गुरुतत्वाबद्दलचं जे चिंतन मी मांडणार आहे, एक खात्रीपूर्वक सांगतो की या चिंतनातून
माझं मन, बुद्धी, अंतःकरण आणि माझी वाचा नक्कीच पवित्र होणार आहे. याच्यासोबतच तुम्ही जी श्रोते मंडळी, सज्जन मंडळी पुढे बसलात, तुमचं पण मन, तुमची पण बुद्धी आणि तुमचे कान पवित्र होणार आहेत, यात कुठलाही संदेह नाही. आणि केवळ या तिसऱ्या कारणासाठी मी आज ही सेवा आपल्यापुढं मांडलेली आहे. या सेवेमागचं प्रयोजन आहे वैकुंठवासी मच्छिंद्र रेड्डी याचवाड गुरुजी यांचं 4थं पुण्यस्मरण. ते माझ्यासाठी पितृतुल्यच होते, तीर्थरूप होते. मागच्या 30 वर्षामध्ये मी त्यांच्या संपर्कात आलो. खूपदा त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला. कधी कधी वारीमध्ये पायी सोबत चालण्याचा पण योग आला आहे. आणि या माणसानं आपलं सगळं जीवन परमार्थ साधनेत घातलेलं आहे. मुळात जो पेशा आहे, शिक्षकी पेशा, तो त्याने आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं सांभाळला. आणि जो उरलेला वेळ आहे या शिक्षकी पेशातनं, तो त्यांनी या परमार्थ साधनेसाठी घातला. मी वेगळं सांगायची गरज नाही. इथं बसलेल्या बहुतेक लोकांना माहीत आहे की शाळा झाल्याच्या नंतर ते भजनासाठी जायचे, पखवाज वाजवायचे, इतरांना भजनं शिकवायची, इतरांना पखवाज शिकवायचा. आणि मागच्या कितीतरी वर्षामध्ये आळंदीची पायीवारी त्यांनी चुकवलेली नव्हती. ही खऱ्या अर्थानं परमार्थ साधन आहे. आज आपण बघतो, मी पण स्वतः शिक्षकी पेशातच आहे. त्या पेशाचे काय हाल व्हायला लागलेत. रिकाम्या वेळेमध्ये आजचा शिक्षक काय काय उद्योगधंदे करतोय हे खरं तरी आज व्यासपीठावर इथून सांगू पण नाही. अशा कामामध्ये तो आता गुंतलेला आहे. त्याला तो जोडधंदा म्हणतोय, अजून काय म्हणतोय. पण जी मागची पिढी होती, ज्या पिढीमध्ये याचवाड गुरुजी होते, ती पिढी अत्यंत समर्पण भावनेतून त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाकडे बघितलं. अत्यंत प्रामाणिकपणानं, निष्ठेनं त्यांनी आपली कामं केली आणि आपलं कर्तव्य पूर्ण करून उरलेला वेळही त्यांनी असा वाया घालवला नाही आहे. तो त्यांनी परमार्थ साधनेत घालवला. मी सांगतो की अशाच माणसाची पुण्यतिथी साजरी होते, ज्या माणसाने आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक तिथीला काही ना काही पुण्यकर्म केलेलं आहे. आणि नक्कीच मला खात्री आहे की वैकुंठवासी याचवाड गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी काहीतरी पुण्यकर्म केलं आहे, पुण्यसंचय केलेला आहे. आणि त्याच्यामुळंच त्यांच्या चिरंजीवाकडून आज हा त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा होतो आहे. मी आता माझ्या विषयाकडे वळतो. जो विषय दिला आहे ज्ञानेश्वरीतील श्री गुरुतत्वचिंतन. ज्ञानेश्वरीकडे वळण्याच्या पूर्वी हा जो सोर्स आहे ज्ञानेश्वरीचा, तो श्रीमद भगवद्गीता आहे. त्या भगवद्गीतेच्या प्रयोजनामागचं कारण काय आहे हे पण मी काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण आजच्या पिढीला खूप अवघड झालं आहे की आम्हाला वेळ नाही आहे. आमची जी शास्त्र आहेत, आमचा जो सांस्कृतिक ठेवा आहे, आमचा जो आध्यात्मिक ठेवा आहे, याच्याकडे बघायला आम्हाला वेळ शिल्लक राहिलेला नाही आहे. कारण अशी मोठी मोठी कामं आज आमच्या मागं आहेत की आम्ही गीतेच्या अभ्यासाला, आम्ही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला वेळ देऊ शकत नाही आहे. त्यामुळे धावता मागोवा मी माझ्या विषयाकडं वळण्यापूर्वी गीतेबद्दलचा घेणार आहे. या गीतेची 71 भाषामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये भाषांतरं झालेली आहेत. आणि आपली अवस्था अशी आहे की एखादी गोष्ट जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये जाते, तिथं त्याची वाहवा होते, तेव्हा आम्ही ती गोष्ट स्वीकारायचा थोडाफार विचार करतो. आमची तिथनं मानसिक तयारी चालू होती. मी तुम्हाला ताजं योगाचं उदाहरण देतो. माननीय मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले, आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. हा योग आमच्यासाठी नवीन नव्हता, पण आम्ही त्याच्याकडे कधी सजगपणे बघितलेलं नव्हतं. तो पाश्चिमात्य देशात गेला, आमच्या योगाचं योगा म्हणून रूप बदललं आणि जो बदललेला योग आहे तो आम्ही स्वीकारायला लागलो. खरं तर पातंजल योगसूत्रामध्ये आम्ही आज योगा काय म्हणतो, थोडंफार व्यायाम करणं, प्राणायाम करणं, याला आम्ही योगा म्हणतो. खरं तर पातंजल योगसूत्रामध्ये इतकं विस्तृत सांगितलेलं आहे हा अष्टांग योग. त्यातली एक छोटीशी गोष्ट आहे प्राणायाम करणं, जे थोड्याफार आपण गोष्टी करतो. तर ही आपली अवस्था झालेली आहे की जो आमचा सांस्कृतिक ठेवा आहे, जी गोष्ट आमची आहे त्या आमच्या असलेल्या गोष्टीकडं सुद्धा आम्ही दुर्लक्ष करत असतो. आणि कुणीतरी त्रयस्थ थर्ड पार्टी येऊन सांगते की तुझ्याकडं खूप मोठी गोष्ट आहे, तेव्हा आपण त्याच्याकडे थोडंफार बघायचा प्रयत्न करतो. आणि गीतेच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे. गीता ही पोथी नाही की जिची अशा मलमली वस्त्रामध्ये वेल्वेटच्या कापडात बांधून ठेवावी, हळद कुंकू वाहावं,
तिची पूजा करावी ही पोथी नाही आहे. जीवन कसं जगायचं हे शिकवणारं शास्त्र ही. वारकरी संप्रदाय जो आहे अत्यंत भाग्यशाली आहे. वारकऱ्यांची जी प्रस्थानत्रयी आहे त्या प्रस्थानत्रयीमध्ये प्रामुख्याने 2 ग्रंथांचा उल्लेख होतो. एक आहे श्रीमद भगवद्गीता आणि दुसरं भागवत. सज्जन हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, माणसानं कसं जगायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी गीतेकडे जावं, गीता अभ्यासावी. आणि मला कसं मरायचंय हे जर त्याला समजून घ्यायचं असेल तर त्यानं श्रीमद भागवत बघावं. एवढ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, कारण याच्याशिवाय वेगळं तरी आपल्या हातामध्ये काही नाही आहे ना. मला कुठं कधी जन्मायचं आहे, मला कुठं जन्मायचं आहे, मला कधी मरायचं आहे, मला कुठं मरायचं आहे, हे आम्ही ठरवू शकत नाही आहे. हा चॉईस आमच्याकडं नाही आहे. जेव्हा जन्माला घातलं तेव्हा जन्माला येऊ, जेव्हा वेळ झाली, जेव्हा त्याला न्यायचं तेव्हा आम्ही जाऊ. या गोष्टी आमच्या हातातल्या नाही आहेत. या गोष्टीसाठी जर तयारी करायची असेल तर या आपल्या 2 ग्रंथांकडं आपल्याला बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गीतेची जी निर्मिती मुळी झाली ती कशी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर झालेली आहे. तो प्रसंग मी जास्तीचा तुमच्यापुढे लांबवणार नाही आहे. पण जेव्हा कौरव आणि पांडवामधलं युद्ध सुरू होणार होतं, पांडवांनी सांगितलं, अत्यंत नशीबवान भाग्यशाली माणूस आहे की जो परब्रह्म आहे तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता. त्याने सांगितलं की मला युद्ध करण्यापूर्वी बघायचं आहे की कुणासोबत युद्ध करायचं आहे, नेमकं मला या युद्धामध्ये कुणाला मारायचं आहे. एक धनुर्धर आहे ज्याने आयुष्यामध्ये आपल्या कधीही कुठल्याही युद्धामध्ये हार मानलेली नाही आहे आणि निश्चित होतं की महाभारत युद्धामध्ये पांडवांचा विजय होणार आहे. त्याला वाटलं की मला कुणाला मारायचं आहे हे एकदा आपल्या डोळ्यांनी बघावं. आणि त्यानं रथ दोन्ही सैन्याच्या आत उभं करायला सांगितला भगवंताला. आणि त्यानं बघितलं की मला कुणासोबत युद्ध करायचं आहे, या युद्धामध्ये मला कुणाला मारायचं आहे, मला कुणावर बाण चालवायचे आहेत. पितामह भीष्म, गुरु द्रोण, कुलगुरू कृपाचार्य माझ्यासाठी सगळे अत्यंत आदरणीय, वंदनीय, पूजनीय व्यक्ती आहेत आणि मला यांना ठार मारायचं आहे हे माझ्याच्यानं करणं शक्य नाही आहे. हा थरथरा कापायला लागला. सिंधंती मम गात्राने मुखंच परिशुष्यते. हा म्हणतोय की मला हे युद्ध करायचं नाही आहे, कारण याचे जे परिणाम होणार आहेत ते आज माझ्या डोळ्यापुढे दिसायला लागलेत आणि युद्ध करून मला काही मिळवायचं नाही आहे. आणि त्याने युद्धातनं माघार घेतली. एक विजयी योद्धा आहे, एक धनुर्धर आहे आणि हा युद्धातनं माघार घेतोय. आणि एका धनुर्धर योद्ध्याचं जो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आलेला आहे त्याचं कर्तव्य काय, त्याचं स्वधर्म कर्तव्य काय. मी इथं युद्धासाठी आलो आणि युद्ध हा माझा धर्म आहे, हे माझं स्वधर्म कर्तव्य आहे, ते मी केलं पाहिजे. पण आपल्या स्वधर्मापासनं, आपल्या स्वकर्तव्यापासनं हा परान्मुख होऊ बघतोय. तर गीता का सांगितली, माणसाला कळलं पाहिजे की माझा स्वधर्म काय, माझं कर्तव्य काय, कुठल्या कर्तव्यासाठी मला त्या परमेश्वराने इथं पाठवलं आहे आणि मी माझी कर्तव्यपूर्ती केली पाहिजे. तीही कशी, कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता. तर भगवंतानी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जी गीता सांगितली अर्जुनाला, ती कशासाठी सांगितली, उठ, तू युद्धाला तयार हो, तू योद्धा आहेस, तुझा धर्म आहे, तुझं कर्तव्य आहे, युद्ध केलं पाहिजे. परिणामांचा तुला विचार करायची गरज नाही आहे. जे परिणाम होणार आहे त्याचा परिणामांचा विचार मी करणार आहे, या परिणामांचा विचार तू करू नको. तो फक्त तुझ्या कर्तव्याचं पालन कर. माणसाने आपल्या कर्तव्याचं पालन करावं. कर्तव्य पालनापासून कधीही परान्मुख होऊ नये. माणसाला माझा स्वधर्म काय हे कळावं, या कारणासाठी गीतेची निर्मिती झाली आहे. मी पोथी म्हणून तिला देवघरात ठेवून पूजा करून नुसतं दर्शन घ्यायला लागलो तर गीतेचा काही उपयोग होणार नाही आहे. मला तिचा अभ्यास करायचा आहे, तिचं चिंतन करायचं आहे, तिचं पठन करायचं आहे, त्याच्यावर मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि जास्तीत जास्त मला ती माझ्या आचरणात कशी आणता येईल याचा विचार करायचा आहे. हे आम्ही करू शकलो तरच आमच्या एवढ्या मोठ्या सांस्कृतिक ठेव्याचा काहीतरी उपयोग आहे, अन्यथा या गीताशास्त्राचा काही उपयोग होणार नाही आहे. मी सुरुवातीला दुसरी एक गोष्ट बोलून गेलो, ती श्रीमद भागवताची कहाणी सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी कधी नाही एवढ्या भागवत कथा आज आपल्या देशामध्ये व्हायला लागल्यात. वेगवेगळ्या भाषांमधनं, मराठीतून होते, हिंदीतून व्हायला लागलेत, इंग्लिशमधून व्हायला लागल्यात, एवढ्याच कथा व्हायला लागल्यात. मलाही त्याच्या निर्मितीमागचं, जसं मी गीतेच्या मागचं सांगितलं तसं भागवताच्या मागचं सांगतो थोडंसं. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला
ही कथा सांगितलेली आहे. तो प्रसंग कुठला आहे? राजा परीक्षितीला कळलं आहे की आजपासून 8 दिवसांनी माझा मृत्यू होणार आहे. आजपासून केवळ 8 दिवसांनी मी मरणार आहे. तर मला मरणाला सामोरं कसं जायचं आहे, मला मरणासाठी काय तयारी करायची हे जाणून घेण्यासाठी हा राजा परीक्षित शुकाचार्यांकडे आलेला आहे. आणि भागवतामध्ये शुकाचार्यांनी सांगितलं आहे, एखाद्या माणसाला कळलं माझं मरण अजून 8 दिवसांनी होणार आहे, तर त्यांना त्या मरणाला सामोरं जायची तयारी कशी करायची हे भागवतामध्ये आलेलं आहे. एक सांगतंय तुझं कर्तव्य काय आहे त्याचं तू आचरण कर, आणि दुसरं सांगतंय तुला कसं मारायचं आहे. तुकोबांनी म्हटलंय, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तर हा शेवटचा दिवस जर गोड करून घ्यायचा असेल तर आम्हाला श्रीमद भागवताचं चिंतन करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आता ज्ञानेश्वरीकडे वळतो मी. गीतेवर हजारांपेक्षा जास्त भाष्य झालीत. ही नित्य नूतन आहे. आज तुम्ही गीता वाचा, एक अर्थ लक्षात येतोय, उद्या वाचा काहीतरी वेगळा अर्थ वाटतोय. याला नित्य नूतन म्हटलेलं आहे. आणि सांगितलं की जगातल्या 60 भाषांमध्ये गीतेवर 1000च्या वर भाष्य लिहिलेली आहेत. आपल्याकडं टिळकांनी पण गीतारहस्य हे भाष्य लिहिलं आहे. कुणी त्याला कर्मपर लावली, कुणी अकर्मपर लावली. ज्यांनी त्यांनी आपल्या कुवतीनं, आपल्या पद्धतीनं, आपण मी कुठल्या संप्रदायात आलो या सगळ्या गोष्टीचा विचार करून गीतेवर भाष्य केलेलं आहे. पण माऊलींचं जे भाष्य आहे ते या सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आहे. एखाद्या साहित्याची निर्मिती होताना त्या साहित्याचा जो निर्माता आहे, ही आजच्या अलीकडच्या साहित्यशास्त्रातली गोष्ट आहे की त्याच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम त्या साहित्यकृतीमध्ये पडत असतो. आमचे धुंडा महाराज देगलूरकर नेहमी सांगायचे की मागच्या 1000 वर्षामध्ये या अध्यात्म क्षेत्रामध्ये भारतामध्ये केवळ 2च मोठी माणसं झाली. त्यातले एक होते आद्य शंकराचार्य आणि दुसरे संत ज्ञानेश्वर. यातही ज्ञानेश्वरांचं मोठेपण हे कसं वेगळं आहे ते खूप सुंदर सांगायचे. शंकर हे आचार्य झाले आणि ज्ञानेश्वर हे माऊली झाले. हा एक मातृहृदयी संत आहे. सज्जन हो, मातृप्रेम ही सर्व प्रेमाची गंगोत्री आहे. आणि या गंगोत्रीमध्ये माऊलीने आपल्या प्रतिभेचा कलश भरून घेतला होता. त्याच्यामुळे त्यांचं जे साहित्य आहे त्या साहित्यातून ठिकठिकाणी मातृप्रेमाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आविष्कार झालेला आपल्या लक्षात येतो, केवळ हे मातृहृदयी संत असल्यामुळं. आणि यांच्या ठिकाणी जो आत्मविश्वास आहे तो अत्यंत प्रचंड आत्मविश्वास आहे. संस्कृत भाषा समजण्याला कठीण होती. जो सामान्य माणूस आहे त्या भाषेपर्यंत पोहोचू शकत नव्हता. तर या सामान्य माणसाला गीतेतलं ज्ञान कळावं, या सामान्य माणसाच्या उपयोगासाठी यावी गीता, यासाठी माऊलींनी मराठीमध्ये या गीता तत्वाचं भाषांतर केलं किंवा त्यांनी भाष्य केलं. आणि एक खूप मोठी अशी देण या जगातल्या मराठी माणसाला दिलेली आहे. माऊलींच्या आत्मविश्वासाबद्दल मी बोलत होतो. तैसा वाग्विलासी विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाच्या वारू मांडू जगी. आणि हे जे गीता तत्व आहे तो ब्रह्मरस आहे. आणि माऊलीने सांगितलं की ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, तै अवसरी पाहुणे पातलो आम्ही. या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान अर्जुनाला उपदेश करत होती. कुठला उपदेश? ब्रह्मज्ञान अर्जुनाला देत होती. आणि हे ब्रह्मज्ञान देताना आम्ही तिथं पाहुणे म्हणून अगदी न बोलवताही गेलो. तुकोबांनी पण खूप सुंदर म्हटलंय, ब्रह्मरस पाजी काढा तेने पिढा दूर होय किंवा दूर जाय. तर हे जे गीता तत्व आहे, हे गीता ज्ञान आहे, ते ब्रह्मरस आहे. ज्या ब्रह्मरसाच्या पिण्यामुळं आम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि या भवसागरातनं आम्ही पार होणार आहोत. मी अविवेकाची काजळी जाळून विवेकदी पौजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. एकदा पांडुरंग शास्त्री आठवलेंना एका पाश्चात्य तत्ववेत्यानं विचारलं होतं. त्याला
व्यासांची वेदव्यासांची तुलना ही शेक्सपियरसोबत करायची होती. जो इंग्रजी साहित्यातलं खूप मोठं नाव आहे विलियम शेक्सपियरचं, त्याच्याशी तुलना करायची होती. तर तो एकदा सहज बोलून गेला की तुमच्या इथं व्यास जसे कृष्णद्वैपायन ठरले तसा शेक्सपियर हा श्वेतद्वैपायन का ठरला नाही आहे. मी मध्येच या ओवीमधनं थांबून मी तुमच्यापुढे सांगतोय, कारण मला वाटतं की ही गोष्ट अगोदर सांगणं आवश्यक आहे. तर व्यास हे कृष्णद्वैपायन ठरले तसा शेक्सपियर हा श्वेतद्वैपायन का नाही झाला. पांडुरंग शास्त्रींनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं. जे शेक्सपियरनी केलं त्याच्या साहित्यामध्ये जे चित्रण केलंय ते त्यानं माणसाच्या अधःपतनाचं चित्रण केलंय. ज्यांना थोडंफार म्हणजे इंग्रजी साहित्याबद्दल माहिती आहे त्यांना माहिती आहे की शेक्सपियरनी सगळ्या ट्रॅजेडीज लिहिल्यात. ऑथेल्लो, हॅम्लेट, किंग लिअर, मॅकबेथ या ट्रॅजेडीजसाठी तो प्रसिद्ध आहे. आणि ट्रॅजेडीज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये माणसाच्या अधःपतनाचं चित्रण असतंय. ट्रॅजेडी जेव्हा सुरुवात होते ना त्या माणसाचं खूप चांगलं चालू आहे आणि जेव्हा ती संपते तो पूर्ण पतनाला पोचलाय, हे असं ट्रॅजेडीमध्ये दाखवलं जातं आहे. ज्याच्यामुळं जो वाचक आहे, जो प्रेक्षक आहे, जो श्रोता आहे याच्या मनामध्ये त्या पात्राविषयीचा कारुण्यभाव निर्माण होतोय. ट्रॅजेडीचं मुख्य कारण आहे की जो त्याचा आस्वाद घेतो तो वाचून घेईल, तो एखादं स्टेजवरचं परफॉर्मन्स बघून घेईल, पण त्याच्या मनामध्ये कारुण्यभाव निर्माण व्हावा हे त्याच्यामागचं कारण आहे. आणि कारुण्यभाव निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचं माणसाच्या म्हणजे डाऊनफॉल, अधःपतनाचं चित्रण केलं जातं. आणि या केवळ अधःपतनाच्या चित्रणामुळं शेक्सपियर हा श्वेतद्वैपायन ठरला नाही आहे. त्याच्यापेक्षा उलट हे काम वेदव्यासांनी केलं आहे. यांनी माणसाला उभं करायचा प्रयत्न केला आहे. मी ज्या ओव्या वाचून दाखवल्या त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो अत्यंत ठासून भरलेला आहे. जो गीतेमध्ये आहे तोच ज्ञानेश्वरीमध्ये आहे. गीतेनी ज्ञानेश्वरीनी माणसाला जीवनात उभं करायचं काम केलं आहे. त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचं काम केलं आहे. त्याच्या जीवनाचा त्याने विकास करून घ्यावा, त्याची आत्मोन्नती करून घ्यावी, त्याचा उद्धार करून घ्यावा, हे काम श्रीमद भगवद्गीतेनं, ज्ञानेश्वरीनं किंबहुना सगळ्या मराठी संत साहित्यानं केलं आहे. हे विशेष आहे, हे गौरवास्पद आहे. म्हणून आमचे जे संत आहेत किंवा वेदव्यास आहेत हे कृष्णद्वैपायन ठरले आणि शेक्सपियर हे श्वेतद्वैपायन ठरू शकले नाही आहेत. तर मला हे जे मोठेपण आहे भारतीय शास्त्रांचं, जी मुळात संस्कृतमध्ये लिहिली गेली त्याच्यानंतर जे मराठी संत साहित्य निर्माण झालं किंवा ज्ञानेश्वरी ही जी रचना झाली, याच्यात सगळ्या ठिकाणी आम्हाला माणसाच्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला आहे, सन्मार्ग दाखवला आहे, त्याच्या विकासाचा, त्याच्या पारमार्थिक विकासाच्या, त्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग या साहित्यामध्ये दाखवला आहे. म्हणून वेदव्यास हे काय म्हणू आपण त्याला की ते कृष्णद्वैपायन ठरले आणि शेक्सपियर हे श्वेतद्वैपायन ठरलेले नाही आहेत किंवा त्यांना तसं कोणी म्हटलेलं नाही आहे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी. मी कशासाठी हा खटाटोप करतोय गीताशास्त्र मराठीतून सांगण्याचा. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. जो निर्गुण स्वरूप आहे, जो अरूप आहे, ज्याला रूप नाही, त्याला रूप दाखवायचं काम मी माझ्या या बोलण्यातनं, या भाषेतनं करणार आहे. अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी. इंद्रियांमध्ये शक्ती नाही आहे. ब्रह्मज्ञान आकलन करण्याची शक्ती इंद्रियांमध्ये नाही आहे, मानवी इंद्रियांमध्ये नाही आहे. पण माऊलीला प्रचंड आत्मविश्वास आहे. मी ज्या पद्धतीनं हे भाष्य लोकांपुढं मांडतोय तो कसं आहे, ते कसं आहे, जे अतिंद्रिय ज्ञान आहे ते इंद्रिया करवी, त्याला आकलन करता यावं, त्याचं सेवन करता यावं, ही काळजी माऊलीने घेतलेली आहे. सज्जनो परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाणीचं ऋण फेडणारा हा संत कवी. ज्ञानेश्वरीचं नुसतं श्रवण, वाचन, चिंतन, मनन, भावदर्शन हे सगळं करणं म्हणजे माणसाच्या जीवनातली दिवाळी आहे. आणि माऊलींनी दररोज ही दिवाळी साजरी करण्याची संधी या पृथ्वीवरच्या मराठी माणसाला निर्माण करून दिली. हे माऊलीचं मोठेपण आहे. याच्याबद्दल मी अजून पुढं पण काही ठिकाणी बोलणार आहे हे मोठेपण कसं आहे. पण मी आता पहिल्यांदा विषयाकडे वळतो आणि त्याच्यानंतर जर वेळ असेल तर आपण या बाकी विषयांवर चिंतन मांडणार आहे. मी
जो मी विषय दिला होता की ज्ञानेश्वरीतील श्री गुरु तत्वचिंतन. देवल स्मृतीमध्ये गुरु या शब्दाची व्याख्या 3 पद्धतीनं 3 प्रकारातनं केलेली आहे. पहिला गुरु या शब्दाची व्याख्या केली त्यांनी गिरित्य ज्ञानमिती, जो अज्ञान दूर करतो तो गुरु. दुसरी व्याख्या केली गुणाती धर्ममिती, जो धर्माचा उपदेश करतो, धर्माचं पालन करण्यासाठी शिकवतो तो गुरु. आणि तिसरी व्याख्या केली गिर्यते इति, ज्याचं स्तवन केल्या जातं आहे तो गुरु. सज्जनो, गुरु शब्दातला जो गकार आहे तो सिद्धी देणार आहे. गुरु शब्दातला जो रकार आहे तो पापसंहारक आहे. आणि जो ओंकार आहे तो अव्यक्त विष्णू रूप आहे. तमसो मा ज्योतिर्गमय आम्ही अशी प्रार्थना करतो आणि गुरु हेच काम करतात. गुरु या शब्दातला पहिला जो गु आहे तो अंधकार दर्शक आहे आणि रू हा प्रकाश दर्शक आहे. गुरु काय करतात? जो मला शरण आलाय त्याला अंधारातनं प्रकाशाकडे घेऊन जातात. तमसो मा ज्योतिर्गमय. आणि गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे जो लघु नाही आहे. आपल्या ग्रहमालेमध्ये गुरु हा ग्रह आहे. कसा आहे तो? आकारमानाने सगळ्या ग्रहांमध्ये मोठा आहे. जो लघु नाही तो गुरु. मोक्षाच्या मार्गावर माणसाला घेऊन जाणारा गुरु, परमेश्वराची प्राप्ती करून देणारा गुरु, पारमार्थिक ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान देणारा गुरु. गुरु ही व्यक्ती नाही आहे, तर गुरु एक पारमार्थिक संस्था आहे. देवी भागवतामध्ये तर खूप सुंदर वर्णन केलं आहे. आपल्या अत्यंत परिचयाच्या त्या ओळी आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक गोष्ट मला इथं आज स्पष्ट करायची आहे. गुरु म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मा नाही, गुरु म्हणजे प्रत्यक्ष विष्णू नाही, गुरु म्हणजे प्रत्यक्ष शिव नाही. आम्ही जनरली असं आमचं म्हणणं आहे, आम्ही असं समजतो की गुरु म्हणजे ब्रह्मा पण आहे, गुरु म्हणजे विष्णू पण आहे, गुरु म्हणजे शिव पण आहे. गुरु म्हणजे काय? ब्रह्मतत्व हे श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे, विष्णुतत्व हे श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे आणि शिवतत्वही श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे. ब्रह्माचं काय काम आहे? उत्पत्ती करणं. श्री विष्णूंचं काय काम आहे? स्थिती किंवा पालन करणं. आणि भगवान शंकराचं काम काय? लयाचं. श्रीगुरू काय करायला लागलेत? ज्यांनी श्रीगुरूला जी माणसं शरण गेलीत त्याच्या मनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती करून द्यायचं काम हे श्रीगुरूचं आहे. जे ज्ञान त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालं आहे, जे ज्ञान श्रीगुरूकडून त्याला मिळालं आहे, त्या ज्ञानाचं वर्धन करणं जे विष्णूंचं काम आहे ते पण गुरु करायला लागलेत. आणि त्याच्यामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान नष्ट करणं जे शिवतत्वाचं काम आहे ते पण गुरु करायला लागलेत. या अर्थानं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर गुरुगीतेमध्ये पण खूप सुंदर स्तवन आलेलं आहे श्रीगुरूंचं. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतन्नमामि. हे देवी श्रीगुरुगीतेमधलं आहे. यातली जर आपण विशेषणं जर बघितली श्रीगुरूबद्दलची तर आपण चक्रावून जातो. ब्रह्मानंदम परमसुखदम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृश्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं. एवढी सगळी विशेषणं श्रीगुरूंसाठी सद्गुरूंसाठी याच्यामध्ये स्तवनामध्ये वापरलेली उद्धृत केलेली आपणाला इथं बघायला मिळते. मला याच्यातनं माऊलींच्या गुरुतत्वचिंतनाकडे वळण्यापूर्वी श्रीगुरूंच्या बाबतीतल्या काही जे बेसिक गोष्टी आहेत त्या मला तुमच्यापुढे ठेवायच्या होत्या. ज्ञानदेवांनी आपल्या गुरुकुलाविषयी अत्यंत आत्मीयतेनं सर्वस्व भावानं ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी लिहिलेलं आहे. मला वाटतं की ज्ञानेश्वरीमध्ये किमान 500 ते 550 ओव्या आहेत
ज्या सद्गुरू स्तवना संदर्भानं श्री गुरु चिंतनानं आलेल्या आहेत. त्यातल्या एक 10, 15, 25 एक ओव्या जवळपास सगळ्या वारकऱ्यांना तोंडपाठ आहेत. पण काही अशा ओव्या आहेत की जिथं थोडंसं आपण त्याच्या आत जाऊ, जेव्हा थोडंसं आपण जास्तीचं चिंतन करू तेव्हा लक्षात येतं आहे की याच्यामध्ये पण श्री गुरुतत्वाचं चिंतन आलेलं आहे. आपल्या गुरुपरंपरेचं वर्णन करताना, आपली गुरुपरंपरा श्रोत्यांपुढं मांडताना माऊलींनी सांगितलं आहे, अनादिगुरु शंकरा पासोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा सवसारा झाला माते. आपली गुरुपरंपरा त्यांनी सांगितलेली आहे. किंवा त्याच्यापेक्षा सोपे अभंगामधून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य